थँक्यू. या मंडळी ते आता संध्याकाळचा चहा प्यायला समीक्षा इकडे बघा जेवते. आत्ताच बिचारी आली दमून भागून कष्ट करून आणि इथं आम्ही चहा प्यायलाय. या चहा आणि शंकरपाळी खायला. तर शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी काय चाललं आहे विशेष? आता काय मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे काय नॉनव्हेज वगैरे नसेल. सगळेच पाळतात असं नाही आहे. काय काय लोक नाही पाळत, काय लोक पाळतात. आणि हा काय असा श्रावण महिन्यासारखा नाही आहे म्हणजे घरपट पाळला जातो. पण आता मोस्टली लोक पाळतात, 80-85% लोक पाळतात. तर मग काय चाललं बाकी मंडळी? मग अशी मी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता, शॉर्ट व्हिडिओ. तपोवन आपलं महाराष्ट्रामधलं जे तपोवन आहे, जिथे आता कुंभमेळा आहे, तो कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं आहे. म्हणजे कुंभमेळा जो होतो त्याचा यावर्षी तिथं आहे. म्हणजे दर 12 वर्षांनी तिथंच असतो. आणि दरवर्षी देशभरातनं साधू संत तिथे येतात आणि राहतात आणि त्या कुंभमेळ्यामध्ये म्हणजे नदी स्नान करतात गोदावरीमध्ये. आणि तर यावर्षी देखील त्याचं जोरदार त्याचं हे चालू आहे, आयोजन चालू आहे. त्यासाठी तयारी चालू आहे जय्यत. आणि त्यांच्या राहण्यासाठी कुटी बांधण्यात येणार आहे. घर बांधण्यात, छोटंसं आपलं घर बांधण्यात, तात्पुरतं घर बांधण्यात येणार आहे. आणि मंडळी त्या घर बांधण्यासाठी काही वृक्षांची तोड करण्यात येणार आहे. तर या विरोधात अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमने आणि बरेचसे पर्यावरण प्रेमींनी याला विरोध दर्शवला आहे. आणि अगदी बरोबर दर्शवला आहे मंडळी. ही जी झाडं आहेत ना, वृक्ष आहेत ना, ती खूप 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 जुनी आहेत, खूप जुनी आहेत, हेरिटेज आहेत. आणि देवराई वृक्ष जसं म्हणू तशी त्यातली ती वृक्ष आहेत. आणि ही वृक्ष का तोडली जात आहेत ह्याच्यावर विचार करायला हवा. कसं आहे म्हणजे साधू संत येतात दरवर्षी, म्हणजे ते वर्षानुवर्षे येतातच आहेत. तर त्यांना ह्यापूर्वी त्रास झाला नाही. आधीच्या कुंभमेळ्याला जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांना या वृक्षांचा त्रास झाला नाही. आणि आत्ताच काय या वृक्षांचा त्रास होतो काय माहिती. यावरती तिथले जे मंत्री आहेत नाशिकचे गिरीश महाजनजी यांनी त्यावर सांगितलं आहे की आम्ही पुन्हा ती झाडं लावू. एक झाड तोडलं तर त्या जागी आम्ही 100 झाडं लावू, मोठी झाडं लावू असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण मंडळी कसं आहे माहिती का, एकदा झाड तोडलं ना तुम्ही आता ती लावा, ती नंतर त्याची किती तुम्ही मेंटेनन्स करता तो भाग वेगळाच आहे, तो संशोधनाचा विषय आहे. पण आहेत ती वृक्ष का तोडताय तुम्ही? नवीन लावाल ती लावा, नवीन लावलीच पाहिजेत. पण आहेत ती वृक्ष का तोडताय? आणि जुनी वृक्ष आहेत. आणि ह्याचा पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी आपण मागे लागलो आहे का, ह्याचा विचार ह्या सरकारने करायला हवा. या सगळ्या सरकारमधल्या सगळ्या विरोधी पक्षाने, त्यातल्या लोकांनी आणि सगळ्याच लोकांनी ह्याचा विचार करायला हवा. आपल्यासारख्या सामान्य जनतेने देखील ह्याचा विचार करायला हवा. कारण दूरगामी खूप मोठा परिणाम होत असतो निसर्गावर, निसर्ग चक्रावर, पावसावर, वातावरणावर, सगळ्यावरच परिणाम होतो. एकतर तसंच ऑक्सिजनचं ओझोन लेअर कमी होत चाललं आहे. तर मंडळी ऑक्सिजनची कमतरता भासते आपल्याला. सिलेंडरने आपल्याला ऑक्सिजन पुरवावं लागतं आहे. तर भविष्यात अशी कोणतेही म्हणजे म्हणतात ना ऑक्सिजनचा तुटवडा किंवा पर्यावरण चक्र बिघडू नये यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी अभिनेते आणि दिग्गज कलाकार सयाजी शिंदे सर या मुवमेंटमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यांनी सांगितलं जसं सरकारने सांगितलं आम्ही एक झाड तोडलं तर 100 झाडं लावू, तसंच ते म्हणतात एक झाड तोडा, एक झाड वाचवण्यासाठी आम्ही 100 जण मरायला तयार आहोत. तर अशा ह्या लेवलचा हा संघर्ष चालू आहे तिथे. आणि या संघर्षाला आपण सगळ्यांनीच पाठिंबा दर्शवायला हवा. कारण काय माहिती का मंडळी, वृक्ष ते आपण भले भारतातल्या जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असो, एक वृक्ष तोडल्याने सगळ्या निसर्ग चक्रावर परिणाम होत असतो. नुसता भारतातच त्याचा परिणाम होणार नाही, सगळीकडेच परिणाम होत असतो. एक वृक्ष तोडल्याने सगळीकडेच परिणाम होत असतो. तर ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायला हवा. आणि सरकारने त्याच्यासाठी काय पर्याय असेल तर तो त्याचा नक्की अवलंब करावा. कारण आपल्याला जे आपले हजारो वर्ष लाखो वर्षांपासून जे कुंभमेळा चालला आहे
तो त्याची परंपरा आपल्याला टिकवायची आहे, त्याबद्दल दुमत आहेच नाही. तो झालाच पाहिजे आणि तो होणारच. तर त्यासाठी आपण हे वृक्षतोड करणं कितपत संयुक्तिक आहे हे देखील सरकारने ठरवायला हवं. आणि कारण सर्वतोपरी आम्ही म्हणजे आमच्यासारख्या सामान्य लोकांनी जरी संघर्ष केला तरी सर्वतोपरी हे सगळं सरकारच्याच हातात आहे. आता ते म्हणतात ही विदेशी झाडं आहेत वगैरे असे बरेचसे युक्तिवाद केले जातात. पण एक ह्या मुवमेंटकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि जे येणारे साधू संत आहेत त्यांच्यासुद्धा कानावर ही गोष्ट गेली पाहिजे. आणि कुठले साधू संत म्हणतील, आपले साक्षात जगद्गुरू संत तुकाराम यांनी सांगितलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे पृथ्वी आसन आकाश मंडप. म्हणजे त्यांनी निसर्गालाच आपलं म्हणजे पृथ्वीला आसन मानलं आहे, वृक्षवल्ल्यांना सगळे सोयरे मांडलेत. मग आपली संत परंपरा निसर्गाचा ऱ्हास करावा हे कधीच सांगत नाही आहे. आणि जे येणारे आखाडे आहेत, विविध आखाडे येतात तिथे साधू संतांचे, तर त्यांनासुद्धा ही गोष्ट केली तर त्यांनासुद्धा नक्कीच वाईट वाटेल. तर ह्याच्यावर काहीतरी विचार व्हायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल मंडळी परवा एक ट्रेनमध्ये एक घटना घडली. आता मी त्याला भाषेचा वाद म्हणणार नाही, पण आता लोक त्याला विविध राजकारणाचे त्याला हे देतात. एका ट्रेनमध्ये चढण्यावरनं गर्दीवरनं एक वाद झाला आणि त्यातनं बिचारा एका लहान मुलाने त्याचं जीवन संपवलं. कारण त्याला ते प्रवृत्त केलं आणि त्याला अक्षरशः तिथल्या लोकांनी मारलं, फटकारलं आणि त्याच्यावर परिणाम झाला आणि त्याचा मृत्यू झाला. ह्याची चौकशी व्हायला हवी आणि जे अपराधी आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षाही नक्कीच व्हायला हवी. कारण काय माहिती आहे का, आपण आता किती म्हणलं की भाषेचा वादाचा ह्याला रंग द्यायलाच गेलो ना, तर आपण जितके रंग देऊ ना तितके त्याला रंग चढत जातील. कारण पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला हो जाए उस जैसा असं आहे. त्या पाण्यात आपण जो रंग टाकू ना मंडळी तो रंग त्या पाण्याला चढेल. तर ह्याची चौकशी नक्कीच व्हायला हवी. जे ह्याच्यामध्ये अपराधी आहेत त्यांना शिक्षा देखील व्हायला हवी. आणि असं आहे मंडळी, कारण त्यामध्ये कुठल्याही विषयाला राजकीय रंग चढवून चालत नाही. त्याचा सारासर विचार व्हायला हवा. हे झालं मंडळी तुर्तास तरी एवढंच. आज तुम्ही मग अशी बघितलं की आज आपल्या समीक्षाच्या रिक्षामध्ये विदेशी नागरिक बसले होते. त्यांच्यावर तिने फोटो देखील काढला. तर तिला पण मजा वाटली. आज तिने मला सांगत होती घरी येऊन, मी अमिताभ बच्चन साहेबांचा बंगला बघितला, शाहरुख खानचा बंगला बघितला. शाहरुख खानचा बंगला आम्ही आधी पण बघितला होता, त्यावर एक व्हिडिओ पण केला होता आम्ही. आणि आज तिने अमिताभ साहेबांचा पण बंगला बघितला. कारण आज ती दिवसभर जुहूलाच होती. आता आम्हाला काय माहिती कधी घेऊन जाते जुहूला ना समीक्षा, कधी घेऊन जाणार जुहूला बोलते माहीत नाही. आम्ही पॅसेंजर नाही आहे ना. असं मंडळी ती थकली आहे भरपूर. तर माझं तुम्हाला मुद्दे लक्षात आलेच असतील मंडळी. आपलं हे चॅनल आहे हे नक्कीच मनोरंजनासाठी आहे, पण कधीकधी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपल्याला मुद्दे उचलावे लागतात, त्याबद्दल बोलावं लागतं. प्रत्येक यूट्यूबर याबाबतीत बोलत असतो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रबोधन करत असतं. तसं मला देखील वाटलं की या विषयांवर बोलावं. आणि नक्कीच मी अशा छोट्या छोट्या विषयांवर एवढं प्रभावीपणे नाही, पण मला जसं जमतं तसं मी बोलतो. तर तुर्तासरी आता ह्या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.